भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडी आणि संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या शिवशाहू आघाडीत लढत झाली। एकूण 13 जागांसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते। आज सकाळपासूनच 31 केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली। मतदारांना माहिती देण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी मतदान बूथ उभारले होते। दोन्ही आघाडीचे उमेदवार मतदान केंद्रावर सकाळपासूनच थांबून होते। कुठल्या केंद्रावर किती मतदान झालं, मतदारांचा कल कुणाकडे आहे याची माहिती घेत सर्वच मतदान केंद्रांवर त्यांनी धावती भेट दिली। वृद्ध मतदारांना गाडीतून मतदान केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती। निवडणूक अधिकारी अरुण भुईवर तसंच सहाय्यक निवडणूक अधिकारी रागिनी खडके यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला। या निवडणुकीसाठी 28,956 सभासदांपैकी 22,387 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला। सर्वच मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झालं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। उद्या सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून भोगावती साखर कारखान्याच्या मुख्य इमारतीमध्ये मतमोजणी होणार आहे। 16 टेबलावर मतमोजणी केली जाणार असून त्यासाठी 40 मतमोजणी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे। पहिली फेरी करवीर तर दुसरी फेरी राधानगरी तालुक्यातील होणार असून 2 फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होणार आहे। मतमोजणी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसंच स्क्रीन लावण्यात आली असून मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल घेऊन येण्यास मनाई करण्यात आली आहे। उद्याच्या निकालाकडे संपूर्ण भोगावती परिसराचं लक्ष लागून आहे।